यांचं नामांकन अर्ज जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या आधारावरती रद्द करण्यात आलं। त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवरती आज स्थगनादेश मिळाला, ज्यामध्ये जात पडताळणी समितीने जो निर्णय घेतला तो निर्णयाला स्थगिती मिळाली आणि स्थगिती मिळून त्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलेलं होतं आणि हे एक षडयंत्राचा भाग म्हणून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दबावाचं राजकारण करीत जात पडताळणी प्रमाणपत्र सौ रश्मीताई बर्वे यांचं रद्द केलं आणि त्यांना निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याला एक मोठी चपराक आज माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे। त्यामुळे मी माननीय सौ रश्मीताई बर्वे यांना विनंती करतो की त्यांची अत्यंत ही महत्वाची पत्रकार परिषद आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी संबोधून। सर्वप्रथम माननीय न्यायदेवतेचं मनापासून आभार मानेन की आज ज्या सर्वसामान्य महिलेला एक न्याय देवतेनी जो विश्वास दाखवला आणि मला न्याय दिला, हा न्याय फक्त रश्मी बर्वेलाच दिला नसून तर हा न्याय या लोकांना दिला की जे लोक न्याय देवतेवर विश्वास ठेवतात। आज विरोधकांनी कितीही कटकारस्थान रचलं, कितीही षडयंत्र रचलं, पण शेवटी विजय नेहमी सत्याचा होतो आणि ते आज न्याय देवतेने सिद्ध करून दाखविलं आणि न्याय देवतेचं मी मनापासून आभार मानते। आज माझी जात प्रमाणपत्र जे विरोधकांनी रातोरात अवैध करून मला या रामटेक लोकसभा मतदारसंघापासून निवडणूक लढविण्यासाठी वंचित ठेवलं, कारण एक महाविकास आघाडीचा उमेदवार आणि तेही दलित समाजाची जर महिला या विरोधकांना टक्कर देणारी होती आणि या महिलेपासून विरोधकांना हार स्वीकारायची नव्हती, त्यासाठी यांनी रातोरात षडयंत्र रचून माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं। आज त्यांच्या तोंडावर ही चपराक आहे। आपण कितीही खोटे नाटे किंवा शासकीय यंत्रणेचा कितीही आपण गैरवापर केला तरीही आजही लोकशाही भारतामध्ये जिवंत आहे, संविधान जिवंत आहे आणि याच लोकशाहीच्या बळावर आज आमच्यासारखे गरीब सर्वसामान्य लोक आज आम्ही न्याय देवतेवर विश्वास ठेवू शकतो। आदरणीय केदार साहेबांचा मनापासून धन्यवाद करेल। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज मला माझं जात प्रमाणपत्र अवैध केल्यामुळे माझं यांनी जे फॉर्म यांनी कट केला तरीही माझ्यावरच विश्वास ठेवून आदरणीय केदार साहेबांनी काँग्रेस पक्षांनी आज माझ्या पतीला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून रामटेक लोकसभा मधून जो आम्ही मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये छोट्या घटकापर्यंत जाऊन एक विश्वास संपादन केला होता, त्या विश्वासाची आज जीत झालेली आहे। गोरगरिबांचा आशीर्वाद, गोरगरिबांचा विश्वास, माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास हा भूतकाळामध्येही रश्मी बर्वे सोबत होता, आजही रश्मी बर्वे सोबत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा माझ्या जनतेचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास आज माझ्या सोबत राहील, इतकी मात्र आज मला हमखास अपेक्षा आहे। आज मोठ्या नागपूरच्या बड्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारते। एक मोठं असं नाव आहे की ज्यांनी एक धृतराष्ट्र जो महाभारतातले जे धृतराष्ट्र आहे त्यांची भूमिका त्यांनी निभावली। त्यांच्या नजरेसमोर एक द्रौपदीचं जेव्हा चीरहरण होतं आणि धृतराष्ट्र तर चुपचाप शांत बसले असतात, अशाच प्रकारे त्या नेत्यांनी आज शांत बसून सर्व जे मानसिक
रित्या मला जे प्रताडना केली, एक नैतिक वस्त्रहरण या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी मला करण्याचा प्रयत्न केला, पण आपण एक धृत राष्ट्राची भूमिका घेऊन आपण शांत बसला होता. मला आपल्यापासून खूप अपेक्षा होती, कारण आपण कुठल्याही पक्षाचे असाल, पण आपलं नाव हे नेहमी सत्याच्या मार्गावर, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहता अशी अपेक्षा आज मला होती. पण आज त्या नेत्यांनी एक कुठेतरी त्यांनी एक पक्षाची बाजू त्यांनी बळकट समजली आणि एक अंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्याची भूमिका आज त्यांनी निभावली. आज त्यांच्यावरचा माझा विश्वास जो आहे तो कुठेतरी गमवावा लागलेला आहे. ज्या वेळा भारतीय जनता पक्ष हे जे मोठे नारे देतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण जेव्हा महिलांवर अन्याय होतं त्याला कारणीभूत हे सरकार असतं. या सरकारमधील असलेल्या ज्या हुकुमशाही करणाऱ्या नेत्यांना मी आज संदेश देऊ इच्छिते, तुम्ही कितीही बळकटपणा तुम्ही दाखवला, कितीही सत्तेच्या अभावामध्ये, सत्तेच्या प्रभावामध्ये तुम्ही कितीही वाहून गेला, तरीही भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि ती कायम स्वरूपी जिवंत राहणार आहे. आपण जर उदाहरण घेतलं तर बघा, बिल्किस बानोचं उदाहरण बघा. बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि याच सत्तेच्या नेत्यांनी तिच्या त्या गुन्हेगारांना त्यांना मोफत त्यांची शिक्षापासून त्यांना वंचित केलं, त्यांची सुटका केली. आज तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरच्या राज्यामध्ये ज्या महिलांची नग्न अवस्थेमध्ये धिंड काढली, त्यांच्यावर सुद्धा या सत्तेतल्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आज रश्मी बर्वेचं जर उदाहरण घेतलं तर रश्मी बर्वे सुद्धा एक याच प्रकारे मानसिक प्रताडना या सत्तेच्या सत्ताधिकाऱ्यांनी मागच्या 2 महिन्यापासून मला दिली आणि जेव्हा माझा फॉर्म भरण्यात आला आणि यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीदायक वातावरण निर्माण झालं की रश्मी बर्वे जर रणांगणामध्ये उतरली तर आमची हार ही निश्चित आहे, त्यामुळे यांनी रातोरात माझं व्हॅलिडिटी माझी रद्द केली. आपण जेव्हा महिलांच्या अस्मितेचा विषय जेव्हा महिलांचा येतो, महिलांची जेव्हा मानसिक प्रताडना जेव्हा होते, तेव्हा या भारत भूमीमध्ये रामायण महाभारत झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा कौरवाचा सत्यानाश झाला, त्यांची सत्ता पूर्ण त्यांची परिवर्तन झाली. रावणाने सुद्धा जेव्हा सीतेचं हरण केलं आणि सीतेच्या चारित्र्यावर जेव्हा कुठेतरी उंगली उचलण्याचा रावणाने प्रयत्न केला, तेव्हा अहंकारी रावणाची भूमिका यांनी श्रीराम प्रभू चंद्र रामांनी अहंकारी स्वरूपाची रावणाची लंका पूर्ण जाळून खाक केली आणि आपल्या पत्नीला त्यांच्या तावडीतून सोडून आणलं. आज त्याच पद्धतीने रश्मी बर्वेवर जेव्हा आघात झाला तेव्हा माही भारतीय जनता पक्षाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. ही मी नाही, एक गरिबाची महिलेची एक आत्मा बोलत आहे. आपल्याला वाटलं असेल की रश्मी बर्वेचा फॉर्म कटल्यावर रश्मी बर्वे शांत बसेल, पण ज्या सावित्रीबाई फुलेंचा वारसा असलेल्या आम्ही त्यांच्या लेखी आहोत, अशा सावित्रीबाई फुले यांनी अशा प्रकारचे कित्येक त्यांच्यावर आघात झाले तर त्यांनी आपल्या कमरेला पदर खोसला आणि संघर्ष करून सामोर गेल्या. त्यांच्याच वारसावर आम्ही पायी चालतो आणि त्यांचाच वारसा म्हणून आज रश्मी बर्वे आज आपल्या समोर इतक्या ताकदीने उभी आहे. यांनी माझं मनोबल कितीही त्यांनी कमी केलं असेल तरीही मी कुठेही खचली नाही, कारण माझी ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास म्हणजे माझी शक्ती आहे. ज्या नेत्यांनी आज मला मोठं केलं, आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही, तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, असे आमचे नेते आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, त्या नेत्याची भीती वाटली आहे. कारण या नेत्यांनी आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या 2020चा जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली. त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला.
शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला. बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात. आज लोकसभेचा विषय आला. लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं तसे यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली आहे का दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं. पण आजही लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे. आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगिती देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे. मी न्यायदेवतेचं खूप मनापासून आभार मानेल. ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद मागेल. आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते. नक्कीच या विषयावर कायदेशीर माहिती माझे वकील देतील, पण मी तात्पुरती आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छिते. जरी न्यायदेवतेने उच्च न्यायालयाने यावर कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नसला तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयावर आमची धाव आम्ही नक्कीच घेणार आहे. आणि यामध्ये मी आपल्या सर्वांना एक आणखी सांगू इच्छिते की मागच्या 5 वर्षापासून ज्या नवनीत राणाची जात प्रमाणपत्र हे वैध म्हणून आज त्यांचा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली आहे. मग सरकार कुणाचं? ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे धन दौलत आहे त्यांच्या बाजूनी सरकार उभं राहते. आणि रश्मी बर्वे ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कमी आहे, जी गरीब आहे त्यांच्या बाजूनी त्यांचा विरोध करणारे हे सरकार आहे, हे आज इथे स्पष्ट होते. पूर्ण तांत्रिक माहिती जी आहे आपल्याला माझे वकील आपल्याला देतील. तुम्ही सर्व त्यावर विचार करू शकता. जे बडे नेते आहे त्या बड्या नेत्यांनी अनेक अशा गोरगरीब जनतेला न्याय दिलेला आहे. अनेक अशा गरीब महिलांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, गरिबांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका समोर मांडली आहे. पण त्यांच्याच एका शहरामध्ये, त्यांच्या ग्रामीण भागामध्ये एका दलित समाजाच्या महिलेवर इतका मोठा त्यांचा अन्याय होतो तेव्हा यांनी कुठेतरी तोंड बंद ठेवून यांनी गप्प राहून आपली भूमिका जी आहे ते धृतराष्ट्राची केलेली आहे. हे कुठेही निंदनीय आहे, हे अशोभनीय आहे. यामध्ये आपल्या सर्वांना सांगते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासून, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांपासून, कोराडीच्या नेत्यांपासून आज शासकीय यंत्रणेवर दबाव जो टाकला होता आणि शासकीय यंत्रणा या सर्व सत्ताधीशांना बळी गेली. पण आपल्या सर्वांना सांगते आज शासकीय यंत्रणा जी भारतामध्ये आहे ही काही या सत्तेमुळे नाही तर ती आहे संविधानामुळं, ती आहे लोकशाहीमुळं. आणि आज जरी सत्ता आमची नसली तरी शासकीय यंत्रणेचा गैरवापर या सत्ताधीशांनी केलेला आहे हे स्पष्ट होते. डिजिटल मीडियाचे पत्रकार सुनील साळवे यांनी तक्रार केलेली आहे, पण तुम्ही शासनावर कसा काय रोष व्यक्त करता? सुनील साळवे हे फक्त नाम मात्र आहे. सुनील साळवे कोण, काय, कसा, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मी त्याच्या काही पर्सनल काही असं त्याच्या सोबत मला काही दुश्मनी नव्हती. कोण आहे, कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या याचा आहे मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. याच्या मागे मोठे चेहरे आहे स्पष्टपणे दिसून पडतं. द्यावं त्यांनी ते सिद्ध करून द्यावं की माझा जन्म नेमका कुठे झाला ते स्वतः मी जेव्हा जन्मली होती तेव्हा ते बघायला आले होते काय, त्यांनी सिद्ध करून द्यावे. आणि जर माझा जन्म महाराष्ट्रामध्ये न होत होता दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये जर झाला असेल असं त्यांनी जर सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडील किंवा त्यांनी जर असं सिद्ध करून दिलं तर ते राजकारण सोडतील.
नाही, मी अविश्वास न्याय देवतेवर दाखविला नाही. नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा परिधान केला. भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन त्या क्लीन झाल्या, तेव्हा त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध झालं, त्यांना स्थगिती आली. न्याय देवतेवर मी कधीही आक्षेप घेतला नाही. सुरुवातीपासून न्याय देवतेवर आमच्यासारख्या गरिबांचा विश्वास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा न्याय देवतेवर आमचा विश्वास राहील. यानंतरची समोरची जे काही आपल्याला उच्चारण आहे ते आमचे वकील आपल्याला आणि केंद्र सरकार प्रशासकीय विविध व्यवस्था आहे. आपण काय मोदींना शासनापासून शेवटी शासनच पुरावे देतं. आज शेवटी शासन ज्यांचं आहे त्या शासनाचा त्यांनी गैरवापर केला. मागच्या कित्येक दिवसापासून नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या चापलुसी करत होत्या आणि स्पष्टपणे जाहीर होतं की नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्ष न्याय देईल आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते केलं. सर्व पत्रकार बंधूंना ॲडव्होकेट शैलेश नारनवरे कडून सप्रेम नमस्कार. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मी इथे आपल्याला जे लिगल घडामोडी झालेल्या आहेत, जे लिगल डेव्हलपमेंट झालेले आहेत, उच्च न्यायालयाचा ऑर्डर झालेला आहे आणि तो ऑर्डर जे आहे काय झालेला आहे, व्हॉट इज द बॅकग्राऊंड, लिगल पॉइंट्स काय आहेत, फॅक्च्युअल सिच्युएशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतो, कायदा काय म्हणतो आणि जे प्रेझेंट स्टॅटस आहे ते काय, हे सर्व पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. हे एक पॉलिटिकल ॲनमिटी आहे, द्वेष भावना आहे की कसं जे आहे यांचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट झालं पाहिजे. हे सर्व पर्पज, हाच पर्पज होता या पूर्ण प्रकरणामध्ये की 28 तारखेला रिटर्निंग ऑफिसर समोर स्क्रुटनी होणार आहे आणि 28 तारखेला 3 वाजताच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्व्हॅलिडेशन ऑर्डर, कॅन्सलेशन ऑर्डर जी आहे रिटर्निंग ऑफिसरच्या समोर जायला पाहिजे, म्हणजे यांचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट होईल. कोर्टाला जे आहे मी हे लक्षात आणून दिलेलं आहे की आम्ही विजिलंट आहोत. आम्ही खूप आधीपासूनच जे आहे कोर्टासमोर आलेलो होतो, रिट पिटिशन केली होती, पण आम्हाला वेळ नाही मिळाला किंवा वेळ देण्यात नाही आली आणि म्हणून जे आहे स्क्रुटनी कमिटीने हा इन्व्हॅलिडेशन ऑर्डर करून टाकला आणि हा रातोरात केला. कोर्टाला जेव्हा मी सांगितलं की पहिली कंप्लेंट त्यांनी रिजेक्ट केली स्क्रुटनी कमिटीने सुनील साळवे साहेबांची आणि क्लिअर कट जे आहे रिझन दिलं की सेक्शन 7 सबक्लॉज 2 प्रमाणे कोणत्याही ऑथॉरिटीला किंवा कोणत्याही कोर्टाला एक्सेप्ट हायकोर्ट अंडर आर्टिकल 226 हायकोर्टालाच जे आहे पॉवर आहे की ते व्हॅलिडिटी जे कॅन्सल करायचं असेल तर हायकोर्ट जे आहे डायरेक्शन देईल समितीला की तुम्ही रिओपन करा आणि रिव्हेरीफाय करा यांची कास्ट क्लेम. दॅट इज द ओनली डोर. पण यांनी काय केलं, सुमोटो डायरेक्ट जे आहे कॅन्सल करून टाकली. कायदा काय म्हणतो ते कायद्याला ऐकलं नाही त्यांनी आणि त्यांचाच तो कायदा आहे, त्यांना सर्व माहीत आहे. दुसरी कंप्लेंट त्यांनी एंटरटेन करायला नको देविया मॅडमची, पण त्यांनी केली. हा हेतू पर्पज जे आहे समोर दिसून आला की 20 तारखेला त्यांनी कंप्लेंट केली आणि 1 हफ्त्याच्या आतमध्ये 28 तारखेला ऑर्डर पास करून टाकला. हे कधीच समितीच्या इतिहासामध्ये, कायद्याच्या इतिहासामध्ये, आणि मी प्रोफेशनल असल्यामुळे मी कधीच जे आहे अशी प्रोसिजर बघितली नाही समितीची. स्क्रुटनी समितीला अंडर सेक्रेटरी अवर सचिव त्यांचं लेटर आला की तुम्ही यांच्यामध्ये जे आहे कारवाई करा. हे कधीच होत नाही की सुपेरियर ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून जे आहे महाराष्ट्राकडून काही डायरेक्शन समितीला जाते आणि समिती त्याच्यावर ऍक्टिव्हेट होतो आणि विदाउट फॉलोइंग द प्रॉपर प्रोसिजर ते सर्व लवकरात लवकर कारवाई करतो. 1 वाजतापर्यंत जे आहे यांना शोधत राहतो किंवा यांच्या नातेवाईकाला शोधत राहतो आणि यांना जे रिपोर्ट देतो ते केव्हा देतो,
सकाळी 10 वाजता 28 तारखेला, ज्याला दक्षता पथकाचा अहवाल म्हणतात, आणि तिथे लिहिलं असते की तुम्ही 9:15 वाजता समितीसमोर हजर राहा. हे सर्व इम्पॉर्टंट जे बाबी आहेत कोर्टासमोर मी निर्देशनात आणून दिलं की हे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट होतो. यांना हक्क आहे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे की हे फेअर अँड रिझनेबल अपॉर्च्युनिटी यांना मिळाली पाहिजे आणि यांनी आपली बाजू जी आहे मांडायची संधी मिळाली पाहिजे. तर कोर्टाला सांगितलं की 10 वाजताचा वेळ त्यांनी आम्हाला 10 वाजता मिळाला आणि 9:15 वाजता त्यांनी जे आहे आम्हाला हजर राहायला सांगितलं आणि 11 साडे 11 वाजता ईमेल करून टाकलं ऑर्डर तयार. आणि 3 वाजताच्या आतमध्ये सर्टिफाईड कॉपी वगैरे रेडी करून जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरला देऊन टाकलं. तर रिटर्निंग ऑफिसरनी जेही कायदा आहे किंवा त्याप्रमाणे जेही सिच्युएशन आहे आम्हाला ऐकून घेतलं. 5 वाजता कमीत कमी 1-1.25 तास जे आहे ते हिअरिंग चालली आणि त्यांच्याकडे वेळ नव्हता. आम्ही रिक्वेस्ट केली होती की हायकोर्टामध्ये 1 एप्रिलला केस ठेवली आहे, तुम्ही 1 एप्रिल पर्यंत आम्हाला वेळ द्या. पण त्यांच्या इलेक्शन प्रोग्राममुळे किंवा 30 तारखेला जे आहे जर ते विड्रॉवलचं जे डेट होतं त्याच्यामुळे त्या प्रोग्राममुळे जे आहे ते देऊ शकले नाही. दॅट वॉज देअर इनॅबिलिटी, अदरवाईज दे वर कन्व्हिन्स्ड. पण त्यांनी ते फॉर्म जे आहे रिजेक्ट केला. ह्या मधामध्ये जे आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा रिट पिटिशन फाईल केली होती, कारण की आम्हाला जे आहे एक इमिजिएट रिलीफ हवी होती. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्देशनात आलं की 1 तारखेला हायकोर्टामध्ये केस लागली आहे, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हायकोर्टामध्ये काय होते तुम्ही आधी पहा आणि त्यानंतर आमच्याकडे या. हायकोर्टाने 1 तारखेला जे आहे आम्हाला ऐकून घेतलं, त्यानंतर आम्हाला काही अमेंडमेंट वगैरे करावं लागलं आणि शेवटी जे आहे काल हायकोर्टाने पूर्ण दिवसभर जे आहे ते हिअरिंग चालली. मोठे मोठे वकील पण होते आमच्या अगेन्स्टमध्ये आणि ते सर्व हिअरिंग झाल्यानंतर जे आहे आज त्यांनी जे आहे ऑर्डरसाठी ठेवलं आणि माननीय उच्च न्यायालयाने जे आहे यांच्या फेवरमध्ये म्हणजे सर्वात मोठा जो दिलासा आणि सर्वात मोठा सबस्टॅन्शियल पॉइंट आणि जो फाउंडेशन जे आहे आमच्या केसचं आम्हाला जे हवं होतं ते माननीय उच्च न्यायालयाने जे आहे आम्हाला दिलं, म्हणजे स्टे दिला आणि ऑब्झर्वेशन केलं की हे सर्व कमिटीचं चुकीचं आहे. तर हा जो कॅन्सलेशनचा ऑर्डर आहे व्हॅलिडिटीचं त्याच्यावर स्टे असल्यामुळे आता लिगल इफेक्ट काय असतो त्याचा की ते व्हॅलिडिटी आता यांची जिवंत झाली, कास्ट सर्टिफिकेट यांची जिवंत झाली. नाव शी इज द व्हॅलिडिटी होल्डर ॲट प्रेझेंट. तर कोणी हे म्हणू शकत नाही की नाव शी इज नॉट अ जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट. नाव शी इज. ही सर्वात मोठी विजय आणि दिस इज अ blow to the opponents. I am not on the political side at all. I am only on the legal side. तर हा जो ऑर्डर झालेला आहे याचा इफेक्ट असा आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतो 2 डिसिजन्स असे आहेत की जर ओरिजिनल ऑर्डर त्याच्यामध्ये स्टे जर आहे किंवा तो सेटअसाइड झालेला आहे तर जे कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स असतात त्याच्या आधारावर पास झालेले जितकी जे ऑर्डर्स असतात ते ॲटोमॅटिकली, हा शब्द लक्षात घ्यायचा, ॲटोमॅटिकली ते सुद्धा नॉनेस्ट होतात किंवा ते सुद्धा डिक्लेअर होतात व्हॉइड आणि ते सुद्धा जातात. दे ऑल्सो गो. तर याच्यामध्ये जी एक लिगल सिच्युएशन अशी आलेली आहे आता की आता कोर्टाचं स्टे आहे यांना आणि इलेक्शनचा प्रोग्राम जे आहे ते ऑलरेडी जे आहे डिसाइडेड झालेलं आहे, सिम्बॉल वगैरे अलॉट झालेला आहे आणि यांची जे पती आहेत श्याम बर्वेजी ते ऑथराइज कॅन्डिडेट आहेत काँग्रेसचे, तर ते कंटेस्ट करत आहेत. आता प्रश्न असा आहे, आम्ही डिस्कशन करू ह्या विषयावर की यांना जे आहे आपल्या नॉमिनेशन फॉर्मवर इंटरेस्ट आहे किंवा आपल्या पतीला कंटिन्यू करायचं आहे. कारण की जो लिगल पहलू आहे त्याच्यामध्ये यांची विजय झालेली आहे, नो डाऊट. आणि उद्या चालून तो ऑर्डर जो आहे सेटअसाइड होणार आहे कारण की कोर्टाने तसं डिटेलमध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि सो फार ॲज जो इलेक्शनचे जो पॉइंट आहे तर तिथे काही ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत कोर्टाचे, पण आता आम्हाला कॉपी आलेली नाही आहे आणि जोपर्यंत नेट कॉपी येत नाही
आणि तंतोतंत जो शब्दावली जे कोर्ट तिथे काय उपयोग करतात तोपर्यंत आम्हाला काही कॉमेंट करता येत नाही, भाष्य करता येत नाही. पण मी इतकंच सांगतो की जर एक रायडर किंवा रिस्ट्रिक्शन जर यांच्या नॉमिनेशन फॉर्मला रिवाईव करायचं असेलही तरी यांच्याकडे लिबर्टी आहे, यांच्याकडे जे आहे एक राईट आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचं. आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत की ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट यांना दिलासा, रिलीफ देऊ शकते, डायरेक्शन देऊ शकते इलेक्शन कमिशनरला, आणि यांचं फॉर्म जे आहे ते एक्सेप्ट होऊ शकते आणि शी विल बी अगेन दी कंटेस्टिंग कॅन्डिडेट. दॅट पॉसिबिलिटी कॅनॉट बी रूल्ड आउट ओनली ऑन द बेसिस ऑफ स्टे ऑर्डर. स्टे ऑर्डर संपला. नाव शी इज अ जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट. नाव शी हॅज एव्हरी राईट टू से की जेव्हा मी विजिलंट होतो आणि जेव्हा जे आहे माझं नॉमिनेशन फॉर्म होतं तेव्हा एक कॉन्स्पिरसी झाली आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही मला अटॅक केलं आणि तो वेळ निघून गेला. वेर इज माय फॉल्ट? सबसिक्वेंटली द ऑनरेबल हायकोर्ट हॅज डिक्लेअर्ड अँड ग्रांटेड स्टे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा जो स्टे आलेला आहे हा आजच्या तारखेमध्ये आलेला आहे आणि नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो 28 तारखेला रिजेक्ट झालेला आहे. तर हा जो वेळेचा एक खूप क्रुशियल जो पॉइंट असतो तो खूप महत्वपूर्ण असतो. इलेक्शन कमिशनचे स्टँड असं आहे की जर विड्रॉवलची पोझिशन गेली, सिम्बॉल अलॉट झाला आणि त्याच्यानंतर 19 तारखेला पोल आहे, तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाला अंडर आर्टिकल 329 इंटरफिअर्स करू शकत नाही. पण अशी जजमेंट्स आहेत रिसेंट सुप्रीम कोर्टाचे की जर अशी परिस्थिती जर कोर्टाला दिसते की जिथे कॉन्स्पिरसी झालेली आहे आणि यांचं जे राईट जे आहे ते व्हायोलेट करण्यात आलेलं आहे, आर्बिटरीनेस किंवा मिसयूज ऑफ पॉवर झालेला आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये सुप्रीम कोर्ट यांना रिलीफ देऊ शकते. आणि हा जो जजमेंट आहे की सर्व कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स हे इल्लीगल किंवा नॉन एस्ट डिक्लेअर होऊन जातात आपोआप. हा एक खूप सुंदर जजमेंट यांच्या फेवरमध्ये आहे. यांच्या स्टेच्या आधारावर जे आहे यांना खूप आशाची किरण आहे आणि उद्या चालून जेही डिसिजन हे घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आहे ते लिगल ॲक्शन घेऊ, लिगल स्टेप घेऊ. सुप्रीम कोर्ट ऑलवेज ओपन फॉर अस and the remedies are also open for us. Now everything is not closed. So therefore I congratulate the madam that she has won the half battle. Why I said half battle? Because this is the stay. And ultimately the order will be question set aside. And her validity certificate will be revived and will be declared as a genuine. So to point जो आहे तो important आहे. Thank you. वकील साहेब याचं तुम्ही घेतलेली आहे कारण घटना आता स्टे मिळालेला आहे, पण फक्त सर्वोच्च न्यायालयाच्याच हातामध्ये आहे की ह्यांना आता ते निवडणूक लढण्यासाठी ते हे करू शकतात. तर तुम्ही आता म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आणि मतदान 19 तारखेला मतदान, त्यापूर्वी या पुन्हा उमेदवारी अर्ज म्हणजे यांचा एक्सेप्ट निवडणूक अधिकाऱ्याला सुप्रीम कोर्ट आता ऑर्डर देऊ शकतो, निर्णय देऊ शकतो की ह्यांचा उमेदवारी अर्ज आता तुम्ही स्वीकारा. जर त्यांच्या याच्यात लक्षात आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणाले स्टे मिळालाय, आम्ही अर्धी लढाई जिंकलो. आता स्टे मिळाल्यानंतर जी काही प्रक्रिया झाली ती सगळी अवैध ठरलेली आहे. ते काही संवैधानिक ते आतापर्यंत झालेले आहे, निवडणूक आयोग अधिकारी वगैरे ऑलरेडी ते अवैध झालेले असं तुमचं म्हणणं आहे. आता ताईंना सुप्रीम कोर्टाकडूनच फक्त रिलीफ मिळू शकतो की ह्यांचा उमेदवारी अर्ज घ्या आणि ह्यांना उमेदवारी द्या. दुसरं तुम्ही बोलता असं म्हणाले की आता 2 ऑप्शन्स आहेत. एक तर ह्यांचं जे पती आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये ते लढू शकतात किंवा वेगळा, हे 2 ऑप्शन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये जे आहे यांना डिस्कशन करायचं आहे की यांना काय डिसिजन घ्यायचं आहे त्याबद्दल. आणि हे जे एक यांची जी टीम आहे ते टीम डिसाईड करेल की ते फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन काय घ्यायचे यांना. पतीच्या ठिकाणी हे स्वतःच उमेदवारी अर्ज असं करू शकतात कारण की यांचं जे राईट आहे ते आधीच आहे ना, म्हणून ते करू शकतात.
त्या नोटीस की कोर्टाने हे म्हटलं नाही की अर्जंट नाही आहे. कोर्टाने हे म्हटलं की तुम्हाला ऑलरेडी मंडेची डेट दिलेली आहे आणि तिथे एक्झॅक्टली काय झालं मी तुम्हाला सांगतो. एक्झॅक्टली काय झालं. आणि आज हे निर्णय इंटरिम ऑर्डर आणि आज नोटीस निघालेली आहे. अदरवाईज जे काही हिअरिंग ऑर्डर झालंय विदाउट नोटीस होतं नाव गव्हर्नमेंट फाईल देऊ शकतात. लास्ट कमिटी फाईल देऊ शकतात. That is formal. It is the ultimate final stage order or interim order. This is at all order till the further orders. So this order prima facie says that whatever has happened, the events, the court has recorded everything, and the court has also recorded the principles of natural justice was violated and preliminary objections were not decided. So this order will be confirmed because the observation is there. The court will not go otherwise. ही जी आहे order, this is as good as a final order because the later proceedings is nothing but a formal proceedings. Yes. हा. कोर्टाला जे आहे काल मी सर्वात आधी ही रिक्वेस्ट केली की बेसिकली आय एम फोकसिंग ऑन वन aspect, one prayer, and that is the stay to the invalidation order, cancellation order. The court agreed. I will only argue on this. I will not go into the merit of the case and the other prayers. The court agreed. And that prayer was granted, stay was granted. So far other prayers are concerned, so it was all the discretionary power of the court, what the court has observed about the other prayers. Now that observation, unless we look into,